नमस्कार. या सविस्तर विश्लेषणात तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपण नेहमीच महत्त्वाकांक्षी हवामान उद्दिष्टांबद्दल आणि हरित भविष्याबद्दल खूप चर्चा करतो. पण तुम्हाला माहिती आहे का, या सगळ्या मोठ्या बदलांच्या पायाशी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट दडलेली असते आणि ती म्हणजे अचूक वैज्ञानिक मोजमाप. आज आपण अशाच एका जबरदस्त वैज्ञानिक प्रगतीवर प्रकाश टाकणार आहोत, जी या हरित भविष्याचा एक अतिशय भक्कम पाया रचत आहे. आता हे पहा, 2 आणि 5 या काही फक्त सामान्य संख्या नाहीत बरं का. या संख्या एका मोठ्या आणि अगदी वेगाने झालेल्या बदलाचं प्रतीक आहेत. या जागतिक क्रमवारीतून हे स्पष्ट होतंय की भारताने एका उच्चभ्रू जागतिक वैज्ञानिक गटात अतिशय वेगाने आणि अभिमानाने प्रवेश केला आहे. पण हा प्रवेश नेमका कसा झाला तेच आता आपण समजून घेऊया. हा सगळा मोठा बदल नेमका एका विशिष्ट ठिकाणाहून सुरू झालाय. नवी दिल्ली येथील CSIR नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी म्हणजेच आपली NPL. इथे नुकत्याच 2 नव्या आणि अगदी जागतिक दर्जाच्या सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. आपले वाढते पर्यावरणीय आणि ऊर्जा क्षेत्रातील प्रश्न सोडवण्यासाठी या सुविधा खरोखरच अत्यंत मोलाची भूमिका बजावणार आहेत. बरं, चला तर मग याच्या थेट खोलात जाऊया आणि आपला पहिला अत्यंत महत्त्वाचा टप्पा समजून घेऊया. तो म्हणजे वायू प्रदूषण नियंत्रण. इथे एंट्री होते NESLची, म्हणजेच नॅशनल एन्व्हायरमेंटल स्टँडर्ड लॅबोरेटरी. सोप्या भाषेत सांगायचं तर हवेतलं प्रदूषण मोजणारी जी काही उपकरणं आहेत ना, त्यांची अचूकता तपासणारी ही देशातली सर्वोच्च सुविधा असणार आहे. आता बाजारात कोणतीही नवीन प्रणाली येण्यापूर्वी तिची अचूकता सर्वात आधी इथे तपासली जाईल. आता हे इतकं महत्त्वाचं का आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर लक्ष देऊन ऐका, कारण ही सुविधा अत्यंत दुर्मिळ आहे. संपूर्ण जगात अशा प्रकारची ही केवळ आणि केवळ दुसरीच सुविधा आहे. यावरूनच या वैज्ञानिक प्रगतीचं महत्त्व आणि तिची भव्यता आपल्या लगेच लक्षात येते. जरा जागतिक पातळीवर विचार करूया, म्हणजे चित्र अधिक स्पष्ट होईल. आजच्या घडीला पर्यावरणाची मानके निश्चित करण्यासाठी अशी राष्ट्रीय स्तरावरची क्षमता फक्त युनायटेड किंगडमकडे होती आणि आता ती थेट आपल्या भारताकडे उपलब्ध आहे. कमाल आहे ना? आणि यामागचं सगळ्यात उत्तम लॉजिक हे आहे की विदेशी उपकरणं आपल्या इथल्या वातावरणात नेहमीच योग्य रीतीने काम करतील असं मुळीच नाही. त्यामुळे इथल्या चाचण्या अगदी अस्सल भारतीय हवामानानुसार होणार आहेत. म्हणजे आपल्या इथलं विशिष्ट तापमान, आर्द्रता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धुळीचं प्रमाण लक्षात घेऊन. यामुळे आपल्याला मिळणारा डेटा एकदम अचूक, विश्वासार्ह आणि प्रमाणित असेल. आता ह्याचा फायदा कोणाकोणाला होईल? तर अगदी सर्वांना. आपले देशांतर्गत उपकरणे तयार करणारे उत्पादक, नवनवीन तंत्रज्ञान आणणारे स्टार्टअप्स, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग म्हणजे आपले MSME आणि प्रदूषण नियंत्रणाचे नियम ठरवणारी सगळी नियामक मंडळे, या सर्वांना ह्या प्रयोगशाळेचा थेट लाभ मिळणार आहे. स्थानिक उद्योगांना यामुळे खूप मोठी चालना मिळेल. या सगळ्याचा अंतिम हेतू काय आहे? तर नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम म्हणजेच NCP सारख्या मोठ्या धोरणांना यशस्वी करणं. कारण विचार करा, जर मोजमापच अचूक नसेल तर आपण हवा खरोखर स्वच्छ कशी करणार? NESLमुळे तो तांत्रिक आधार मिळेल आणि हे काम आता खरोखर शक्य होणार आहे. चला, आता एका दुसऱ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयाकडे वळूया. सौर ऊर्जेच्या क्षेत्रातील अचूकता. ही आहे आपली दुसरी मोठी आणि महत्त्वाची सुविधा, सौर सेल कॅलिब्रेशनसाठीची राष्ट्रीय प्राथमिक मानक सुविधा. नावावरून हे कदाचित खूप तांत्रिक वाटेल, पण ही एक अतिशय प्रगत अशी मेट्रोलॉजी लॅब आहे, जिथे सौर सेलच्या उच्च अचूकतेसाठी काम केले जाईल आणि जागतिक दर्जाचे फोटोव्होल्टेइक मोजमाप सुनिश्चित केले जाईल. ह्या नव्या सुविधेचं भूराजकीय महत्त्व प्रचंड मोठं आहे. ह्या सुविधेमुळे भारत अशा देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे ज्यांच्याकडे हे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. जगभरात अशी क्षमता असणारी ही केवळ 5वीच सुविधा आहे. होय, फक्त 5वी, ज्यामुळे हा एक अतिशय उच्चभ्रू जागतिक गट बनतो. आता तुम्ही म्हणाल, ही जागतिक दर्जाची मोजमापे शक्य कशी होतात? तर त्यासाठी अत्यंत प्रगत अशा लेझर आधारित डिफरेन्शियल स्पेक्ट्रल रिस्पॉन्सिव्हिटी म्हणजेच LDSR प्रणालीचा वापर केला जातो. हे भारी तंत्रज्ञान सौर सेलच्या क्षमतेचं अतिशय सूक्ष्म आणि अचूक विश्लेषण करतं. आणि ही संख्या जरा लक्ष देऊन ऐकण्यासारखी आहे. 0.35% हा कॅलिब्रेशनमधल्या अनिश्चिततेचा दर आहे. म्हणजे एरर मार्जिन इतकं कमी आहे की ते जगातल्या सर्वोत्तम आणि सर्वात अचूक मोजमापांच्या श्रेणीत एकदम वरच्या स्थानी येतं.
या अचूकतेमुळे सौर ऊर्जा निर्मितीच्या क्षमतेचा अगदी खरा आणि परफेक्ट अंदाज लावता येईल. यातली खरोखरच सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी की हे सगळं आपण एकट्यानं केलेलं नाहीये. हा एक मोठा आंतरराष्ट्रीय सहयोग आहे. हे उच्च तंत्रज्ञान असणारं कॅलिब्रेशन केंद्र जर्मनीच्या प्रख्यात PTB या संस्थेच्या भागीदारीतून विकसित करण्यात आलंय. ही भागीदारी तंत्रज्ञानातील सर्वोत्तम देवाणघेवाण दर्शवते. तर थोडक्यात सांगायचं झालं तर ह्या सगळ्याचा अर्थ काय होतो? तर भारताचा जागतिक उच्चभ्रू गटात एक दणदणीत प्रवेश. सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या दोन्ही सुविधांचा एकत्रित परिणाम खूप मोठा आहे. वायू प्रदूषण नियंत्रणाच्या क्षेत्रात NESLमुळे जगात दुसरा क्रमांक, जिथे युनायटेड किंगडम आपले समकक्ष आहे, आणि सौर सेल कॅलिब्रेशनमध्ये जर्मनीच्या साथीने थेट 5वा क्रमांक. हे दोन स्तंभ एका अधिक अचूक आणि हरित भविष्यासाठी आपला पाया खरोखरच मजबूत करत आहेत. या सगळ्या जागतिक दर्जाच्या मानकांमुळे आणि प्रगत प्रयोगशाळांमुळे आता एक जबरदस्त कुतूहल निर्माण होतं. जेव्हा मोजमाप इतकं अचूक आणि प्रगत होतं ना, तेव्हा तंत्रज्ञानाचे नवनवीन दरवाजे आपोआप उघडले जातात. आता हे महत्त्वाचे टप्पे आपण गाठलेत, तेव्हा या प्रयोगशाळा भविष्यात आणखी कोणत्या नव्या वैज्ञानिक क्रांतीचं मोजमाप करतील? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना? या माहितीपूर्ण विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.